30 एकर खालसा सरकारी महारवतन जमिनीचा गैरव्यवहार। दोषी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांसह जमिनीच्या बेकायदा धारकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बहुजन हक्क अभियान संघटनेचे हलगीनाद करत बेमुदत धरणे आंदोलन। मौजे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील 30 एकर खालसा सरकारी महारवतन जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी सुमोटो शर्तभंगाची कारवाई करून दोषी महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांसह जमिनीच्या बेकायदा धारकांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दिनांक 18 डिसेंबर रोजी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन हक्क अभियान संघटनेने तिसऱ्या दिवशी हलगीनाद करीत बेमुदत धरणे आंदोलन केले। तर कोलार बुद्रुक येथील एका कथित बांधकाम व्यावसायिकाने कुटुंबियांच्या नावे तब्बल 30 एकर महारवतन जमिनीचा भूखंड बेकायदेशीरपणे खरेदी विक्री व्यवहाराने हस्तांतरित केल्याचा आरोप बहुजन हक्क अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब लोखंडे यांनी केलाय। गेली 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला व पुरुष आपल्या लेकरा बाळांसह बेमुदत धरणे आंदोलनाला बसले होते। मात्र तिसऱ्या दिवशी प्रशासनाने कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र कारवाई न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा या प्रसंगी बहुजन हक्क अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब लोखंडे यांनी डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना दिलाय। या प्रसंगी सुरेश शांताराम लोखंडे, प्रदीप सुभाष लोखंडे, प्रवीण चंद्रकांत लोखंडे, देवीदास प्रभाकर लोखंडे, बाळासाहेब दयानंद लोखंडे, दिनकर शांतवन लोखंडे, सचिन दगडू लोखंडे, प्रेम भाऊसाहेब लोखंडे आदींसह मोठ्या संख्येत महिला आंदोलनकर्त्या उपस्थित होत्या। दादा, आज तुम्ही महारवतन जमीन गैरकारभाराविरोधात उपोषणाला बसलेले आहात। गेले 3 दिवस झाले तुम्ही इथं उपोषण करत आहात, काय सांगाल? झालेल्या अनियमितते प्रकरणी खरं तर जिल्हाधिकारी साहेब किंवा तहसीलदार साहेबांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे होती, परंतु अनुसूचित जातीच्या लोकांप्रती त्यांना अजिबात आस्था नाहीये। म्हणजे मी सांगतो की हे लोक जातीवादी आहेत, त्याच्यामुळे आमच्या प्रकरणामध्ये गांभीर्याने ते लक्ष घालत नाहीत। खुद्द अपर जिल्हाधिकारी शिर्डी, अपर आयुक्त नाशिक, तहसीलदार राहता, उपविभागीय अधिकारी शिर्डी यांनी स्वतः शर्तभंगामध्ये मदत केली आहे आणि त्या जमिनीचे तुकडे पाडण्याकरता आणि विक्री करण्याकरता बेकायदेशीररित्या जमीन बिनशेती प्रयोजनाकडे वर्ग केली, शर्तीमध्ये बदल केलाय। त्याच्यामुळं आम्ही हे धरणे आंदोलन केलं होतं, परंतु आज कलेक्टर साहेबांशी भेट झाली। कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की मी कारवाई करतोय म्हणून। तर आम्ही महिनाभर वाट पाहणार आहोत शर्तभंगाची कारवाई होते की नाही। बेजबाबदार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होतोय की नाही, आणि त्यानंतर आम्ही पुन्हा याच ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत। परंतु ते बेमुदत धरणे आंदोलन हे पॅन्थर स्टाईलचं असेल आणि जिल्हा प्रशासनाला धाक आणि दरार निर्माण करणार असेल, एवढं मी या निमित्तानं सांगतो।